म्हणतात किंवा मुंजा म्हणतात, तर ह्यांच्याशी त्यांचा बचाव झाला. आता ते जेव्हा गेलते तर तेव्हा त्यांना विचारल्याच्यानंतर जेव्हा ते दुसऱ्या दिवशी गेलते सगळं झाल्याच्यानंतर, जीव वाचल्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी गेल्यावर जिथं बघितलं की त्यांनी सांगितलं होतं की ते मुंजे आहेत, जे तुम्हाला 4 मुंज्यांनी आढळले तर ते मुंजे आहेत, आणि ते सहजासहजी एक सुद्धा मुंजा कोणाला सोडत नाही. तर तुम्ही वाचलात तीच मोठी गोष्ट. आणि ते वाचले कशामुळे होते? रुद्राक्षाची माळ व रामरक्षा स्तोत्राचा पाठ केल्यामुळं त्यांचा बचाव झाला त्या ठिकाणी. त्याच्यामुळे मी रामरक्षा स्तोत्र या ह्यांचा पाठ करा हे असं सजेशन केलं. आणि एक सत्य आहे की हनुमान चाळीसापासून मुंजा भीत नाही, कारण की हनुमान चाळीसा एक स्तुतीपाठ आहे, आणि मोठे मोठे जे असतात शक्त्या त्या हनुमान चाळीसाचा पाठ करू शकतात, कोणताही स्तुतीपाठ ती म्हणू शकतात. ठीक आहे, आजच्यासाठी एवढंच. हर हर महादेव, जय माता दी, जय श्रीराम, जय हनुमान, जय गुरुदेव. ओम तत्सत, ओम तत्सत, ओम तत्सत.